आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. God, this smell. इतका वेळ झाला पेस्ट कंट्रोल करून, याचा काही वास जात नाहीये घरातला. डोकं फिरलंय माझं या वासाने. God, it is so irritating. थोड्या वेळाने सगळं होईल नॉर्मल. आजी, आपण हवं तर रूम फ्रेशनर मारून घ्यायला सांगूया. थांब नम्रता, ते रूम फ्रेशनर जरा मारून घ्या. Excuse me. हॅलो, या यशोधरा सरनाईक बोलते. ममा नेहमी आपल्याला म्हणतात ब्रेकफास्ट टेबलवर नो फोन्स, आणि आज बघ स्वतः. अरे असेल त्यांचं काहीतरी महत्वाचं. मग आपले फोन कामाचे नसतात का? ते काय तुझं? What? ओके. नाही, आम्ही आहोत ना. या, आम्ही येऊ. ओके. काय झालं मम्मा? काही प्रॉब्लेम झालाय का? काय झालं मम्मा? तुम्ही एवढ्या सिरियस का दिसतायत? काय ग, काय झालं? यशोधरा बोल ना काहीतरी. कोणाचा फोन होता? काय झालंय? ऍक्च्युली तुम्हा सगळ्यांना कसं सांगू ते कळत नाही आम्हाला. यशोधरा सांगशील का काय झालंय? कुणाचा फोन होता? मम्मा प्लीज बोला, आम्हाला टेन्शन येतंय सगळ्यांना. आम्हाला ना बेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून अवॉर्ड डिक्लेअर झालाय. अगो, तू पण कमाल करतेस. कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा. थँक्यू माय डार्लिंग. काय ग, काय मस्करी आहे यशोधरा ही? हा, कॉंग्रॅच्युलेशन्स मम्मा. आम्ही किती प्राऊड फील करतो माहितीये की आम्ही द यशोधरा सरनाईकची मुलं आहोत. काय अक्षय? खरंच मम्मा, तुमच्या या सगळ्या अचीवमेंट्स बघून आम्हाला दोघांना खूप इन्स्पिरेशन मिळतं. तुमच्यासारखं काम करावं, तुमच्यासारखं सक्सेसफुल व्हावं, हीच आमच्या दोघांची इच्छा आहे. यू आर द बेस्ट मम्मा. अभिनंदन यशोधरा, खूप सारं अभिनंदन. थँक्यू आई, थँक्यू सो मच. खरंच मुलं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तू माझी मुलगी आहेस याचा खूप खूप अभिमान वाटतोय मला आज. थँक्यू आई, थँक्यू सो मच. यशोधरा, फार पूर्वीपासून आपले विचार तसे कधी एकमेकांशी जुळले नाहीत. तुझी मतं कधी मला पटली नाहीत, पण पूर्वीपासून बघत आलोय तुझी कामाबद्दलची जिद्द, चिकाटी. यशोधरा, त्याच्याच तर प्रेमात पडलो मी, आणि हा पुरस्कार तुला मिळणार याची खात्री होती मला, आणि तो पुरस्कार तुला मिळाला. कॉंग्रॅट्स. वाव, आय एम फ्लॅटर्ड. थँक्यू अरविंद, थँक्यू. ताई, खूप खूप अभिनंदन ताई. थँक्यू संजय. ताई, इतकी आनंदाची बातमी मला पत्रकारांना कळवायला हवी. अरे त्यात कळवायचं काय? अरे ज्या संस्थेकडून मिळते ते लोक कळवतील. नाही ताई, मी कळवतो. बरं मम्मा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खरं तर तुम्ही इतकं काम करताना तुम्हाला एक नाही असे 1000 पुरस्कार दिले पाहिजे. थँक्यू डार्लिंग. खरंच मला खूप छान वाटतंय. खूप खूप अभिनंदन मम्मा. खूप छान वाटतंय ना, सगळे तुमचं असं कौतुक करताय, पण मी आहे तुमच्या बरोबर, तुमच्या आनंदावर मिठाचा खडा घालायला आणि तुमचं तोंड कडू करायला. थँक्यू सुनबाई, थँक्यू सो मच. यशोधरा सरनाईक, मी आले. वसुधा कारखानीस इथे? काय झालं यशोधराबाई? अहो, कमीत कमी मला आत तर बोलवा.
तुमच्या दारात आलेल्या पाहुण्याचं स्वागत तुम्ही असंच करता का? मॅडम सॉरी, पण मी तुम्हाला ओळखत नाही. कोण आहात आपण? अहो, आता माझी ओळख मी स्वतःच कशी काय करून देणार, नाही का? पण एक मिनिट हा, मी कोण आहे, इथे कशासाठी आले, हे या यशोधराबाईंना चांगलंच माहिती आहे. खूप चांगलं ओळखतात या मला, हो की नाही यशोधराबाई? एक मिनिट. सगळ्यात आधी तुमचं ते यशोधराबाई बंद करा. सो डाऊन मार्केट. आणि यु नो व्हॉट, यशोधरा सरनाईक होता. आमच्या ऑफिसमध्ये आमच्या घरी खूप लोक येतात मदत मागायला. आम्ही खूप लोकांची मदत करतो. प्रत्येकाचा चेहरा लक्षात नाही ठेवू शकत. अगं बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या. नाही म्हणजे माझ्यासारखेच इतरही असतीलच की, ज्यांना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्या जागा तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतल्या असणार, नाही का? अहो, जागाच कशाला, एखाद्याच्या घरात घुसून त्याच्यावर बळजबरी करून त्याचं घर सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतलं असेल, हो ना? आणि मॅड काय बोलताय तुम्ही? हे बघा, आमचा मूड ना खूप चांगला आहे, तो स्पॉइल करू नका. जस्ट लीव. मी इथे येताना कुणाची परमिशन घेऊन आले नव्हते, तेव्हा इथून जाताना सुद्धा मी स्वतःच्या मर्जीनेच जाणार. बाकी छान, घर छान आहे. तुमचंच आहे ना? की एखाद्याला फसवून स्वतःच्या नावावर करून घेतलंय? एक मिनिट बाई, तुम्ही कोणाशी बोलताय तुम्हाला कळतंय का? द यशोधरा सरनाईक आहेत त्या. तुम्ही काय वाटेल ते बोलताय? मी वाटेल ते बोलतेय? यशोधराबाई, अहो सांगा याला, मी हे का आणि कशासाठी बोलते सांगा. नाही मी सांगू? ठीक आहे, मीच सांगते. त्याचं काय आहे ना, तुला माहित नाहीये काय अधिकार होता यांना माझ्यावर अत्याचार करून माझी जागा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा. अरे, तुझ्या आईमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तू मला सांगतोयस मी वाटेल ते बोलते म्हणून? हो बाई, तुम्ही काय बोलताय? हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. यशोधरा असं का करेल? हाव, पैशाची हाव. पैशासाठी ही बाई कुठल्याही थराला जाऊ शकते. स्वार्थ साध्य करण्यासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकते ही बाई. मी माझी जमीन तिच्या नावावर करून देणार नाही हे समजल्यावर अतोनात छळ केला हिने माझा. मला बांधून ठेवलं उपाशी. आणि एवढ्याला मी बदले नाही तर मला शॉक दिले. मला वेड ठरवलं आणि माझ्या हक्काची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. मॅडम, एक मिनिट. मामा असं काही करूच शकत नाही. आमचा सगळ्यांचा विश्वास आहे मामांवर. मला माहिती आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, खात्री होती माझी. कारण शेवटी तुम्ही या यशोधराबाईंची मुलं, तेव्हा त्यांच्या पावलावरच पाऊल टाकणार, नाही का? आणि म्हणूनच मी सगळे पुरावे माझ्याकडे गोळा केलेत.
मी वेडी आहे असं सांगणारा तो डॉक्टर, तो सुद्धा आता खरं बोलायला तयार झालाय. कळलं? तुमचा जो शारीरिक मानसिक छळ झालाय त्याची भरपाई काही केलं तरी होऊ शकत नाही. पण मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा हक्क तुम्हाला परत मिळेल. श्रेयस, वी डोंट हॅव. ममा प्लीज, मला माहिती आहे त्या जमिनीवर आपलं युनिट ऑलरेडी उभं आहे. आय एम सॉरी, मी तुम्हाला तुमची जमीन परत नाही देऊ शकत. पण तुम्ही म्हणाल तिथे जेवढी तुमची जमीन होती तेवढी जमीन मी तुम्हाला परत देईन. शब्द आहे माझा. आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी हे तुमच्यावर उपकार म्हणून किंवा तुम्हाला सहानुभूती दाखवायची म्हणून करत नाहीये. तो तुमचा हक्क आहे. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही काही लागलं तर तुम्ही हक्काने मला फोन करा. मला दुसरं काहीही नकोय. मला माझी जागा मिळाली की बस. मी शब्द देतो तुम्हाला, शब्द देतो तुमच्या हक्काची जागा तुम्हाला मिळणारच. यशोधराबाई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? वसुधा, अहो किती चांगला आणि समजूतदार आहे हा. आणि तुम्ही? पण आता बोलून काही उपयोग नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ मी माफ करेनही तुम्हाला, पण तो परमेश्वर, त्याच्या काठीला आवाज नसतो. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. मी तुझ्या फोनची वाट बघेन. आता येते मी. श्रेयस, या विषयावर आपलं बोलणं झालं होतं. यू हॅव टू अंडरस्टँड, दिस इज पार्ट ऑफ दिस. श्रेयस, श्रेयस, तू आमचं ऐकणार नाहीयेस का? व्हॉट इज रॉंग विथ यू श्रेयस? मी समजाव त्याला. मम्मा कधीच चुकत नाही. सांग त्याला. आय एम सॉरी मम्मा. अक्षय, व्हॉट इज रॉंग विथ यू? मम्मा चूक करत नाही. चूक नाही यशोधरा, खूप मोठा गुन्हा केलायस तू. यशोधरा, तू कशी असलीस तरी एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. तू खूप मोठा गुन्हा केलायस, खूप मोठा. तुझी आई असल्याची लाज वाटते मला, लाज वाटते. आई, व्हॉट इज रॉंग विथ यू? दिस इज पार्ट ऑफ बिझनेस. तुम्हाला लोकांना कळत नाही का? वा सासूबाई वा, काय परफॉर्मन्स होता तुमचा. हॅट्स ऑफ. आणि शेवटपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा जो काय प्रयत्न करत होतात ना तुम्ही, मज्जा आली. आणि कहर म्हणजे गजाला सगळे इन्स्ट्रक्शन्स आधीच देऊन ठेवले होते. माहिती होतं का तुम्हाला आज ना उद्या हा दिवस येईल आणि हे सगळं फेस करावं लागेल म्हणून आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. वा वा वा, नाईस. सगळे गेले तिथून, तुम्हाला नाही जायचं. जाणार आहे, पण या घरातून बाहेर नाही. श्रेयस आणि माझ्या रूम मध्ये. पण तुमचं काय सासूबाई? सॅड. श्रेयस, अक्षय, आजी, बाबा सगळे तुम्हाला एकटे सोडून गेले. असं का केलं असेल बरं त्यांनी? बिचारा सासूबाई. खूप बोललीस, बस. ऑलरेडी आमचं डोकं दुखायला लागलं. डोकं दुखतंय तुमचं? अरे बापरे, मग आता काय करायचं? पण आता तर अजून दुखेल तुमचं डोकं.
कारण आता तुमची लाडकी डोकेदुखी तुमच्या बरोबर आहे ना. ते काय म्हणता तुम्ही नेहमी, हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बघायचं बाकी आहे. हा लकी माय डिअर सासूबाई. ताई तू शांत हो बरं. पाणी घे ना. आराध्य देसाई, आराध्य देसाई. जे घडलं ते सगळं खूप विचित्र घडलं ना. हे असं सगळं घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. विचित्र आणि स्ट्रेंज. म्हणजे एकीकडे मम्माना अवॉर्ड डिक्लेअर झाला आणि दुसरीकडे हा सगळा तमाशा झाला. तुला आठवतंय मागच्या वेळी याच विषयावरनं प्रॉब्लेम क्रिएट झाला होता तेव्हा मम्माना पोलिसांनी अरेस्ट केलं होतं. त्यावेळी मला असं वाटलं होतं की या सगळ्या मागे फक्त संजय मामाचा हात आहे. वाटायचंय काय त्यात? या सगळ्याला फक्त संजय मामा जबाबदार आहे. मला नाही वाटत असं. थोड्याफार प्रमाणात का होईना पण मामा सुद्धा जबाबदार आहेत. मामा जबाबदार आहेत असं का बोलतोय श्रेयस तू? मला नाही वाटत मामा असं कधीच काही करू शकतील. नाही. मला सुद्धा असंच वाटायचं. पण आज त्या बाई जे काही बोलल्या ना त्यावरून त्यांच्या बाबतीत जे काही घडलंय रादर घडवलं गेलंय त्याची आयडिया ममाना होती असं मला वाटतंय. हा आता त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज नसेल मे बी. तू ममांबद्दल असं बोलतो श्रेयस? असं का वाटत असेल पण तुला? मला नाही वाटत ममांनी असं काही केलं असेल. आय एम सॉरी आराध्या. तू प्लीज मला चुकीचं समजू नकोस. मला माहितीये तुझ्या मनात ममांसाठी रिस्पेक्ट आहे. मी काय सांगू तुला आता. लहानपणापासून तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी ममांचा रिस्पेक्ट करतो. शी इज माय आयडल. पण आज त्या वसुधाबाई जे काही बोलल्या त्यांच्या बोलण्यात मला खरेपणा जाणवला. त्या काहीतरी नाटक करतायत किंवा खोटं बोलतायत किंवा त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे असं मला अजिबात वाटलं नाही. त्यांच्या बोलण्याने मला विचार करायला भाग पाडले. खरं सांगू आराध्या आज मम्मांची माझ्या मनातली इमेज ती इमेज आज थोडीशी हल्ली आहे. चला म्हणजे सुरुवात झाली तर. हो उशिरा का होईना न्याय हा मिळतोच. या यशोधराबाईंना चांगलीच अद्दल घडली असेल. हो पण एवढ्यावर गप्प राहून चालणार नाही. हे सगळं करण्यामागचा आपला हेतू काय आहे? माझं आणि अक्षयचं लग्न. ते लक्षात आहे ग. हे बघ आता ते फक्त लक्षात ठेवून नाही चालणार तर माझं आणि अक्षयचं लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे.
असेल ना, त्या बाई खरं बोलल्या असतील, पण आपल्या ममा खोटं बोलतात असं मला नाही वाटत. आणि त्या बाईंचं म्हणणं जर खरं आहे तर इतर आणखी लोकांच्या बाबतीतही असं काही घडलं असेलच ना. मला असं वाटतं मी श्रावणीशीच बोलतोय. म्हणजे तुला इशिता आवडायला लागली आहे? नाही, तसं नाहीये. अरे तसं असेल तर सांग ना मला, आपण बोलू तिच्याशी. आराध्याला सांगतो मी हवं तर. काय? आणि शनाया, तू विसरतोयस, ममांनी माझं लग्न शनायाशी फिक्स केलंय, माझी इच्छा नसताना. पण खरं सांगू का श्रेयस, शनाया आधी खूप स्वार्थी वागायची, नेहमी स्वतःचा विचार करायची. म्हणजे आपल्या फॅमिलीत ती ऍडजस्ट होणार की नाही याचीही मला शंका होती. होती? पूर्वी होती, पण आजकाल तिचं वागणंच बदललंय. ती सगळ्यांची एवढी काळजी घेते तर मी कन्फ्यूज झालोय. पण आफ्टर ऑल ती ममांची चॉईस आहे आणि ममा माझ्यासाठी चुकीचा विचार करणार नाही. पण आता कन्फ्युजन हे की शनाया की इशिता. मला कळत नाहीये तू असा विचार का करतोयस. पैशांसाठी माझ्याशी लग्न करणारी शनाया की आत्ताची शनाया. हे बघ अक्षय, तू लाईफ पार्टनर म्हणून एकीचीच निवड करू शकतोस. हा, आता मी तुला तो निर्णय घ्यायला फोर्स नाही करू शकत, कारण तुम्हाला एकत्र आयुष्य घालवायचंय. हा, पण तुझा एक चुकीचा निर्णय 3 आयुष्य बर्बाद करू शकतो. मला तेच कळत नाही काय करू. मला असं वाटतं की तुझ्यासाठी इशिता परफेक्ट आहे. ती आराध्याची बहीण आहे म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तिचा स्वभाव, तिचं वागणं मला खरी वाटते ती. आणि काय ना, जी माणसं माणसांपेक्षा जास्त पैशाला महत्व देतात ती माणसं बदलत नाहीत कधी. हा, बदलल्याचं नाटक मात्र करू शकतात. पण मला कसं कळेल की खरं काय आणि खोटं काय? सोपं आहे. त्या व्यक्तीसमोर अशी एक सिच्युएशन आणायची की त्या व्यक्तीला चूज करावं लागेल, पैसा किंवा माणुसकी. त्यावेळेला ती व्यक्ती जे चूज करेल त्यावरनं ती खरी आहे का खोटी आहे हे तुला आपोआप कळेल. हवं तर इशिताच्या बाबतीतही हे करून बघ, तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. ठीक आहे, मी बोलतो त्या दोघींशी. बोलतो काय, असं जाऊन बोलू नकोस, थेट इनडिरेक्टली गोष्टी हँडल कर. करेक्ट. मी उद्याच फाइंड आउट करतो की कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचं माझ्यावर प्रेम आहे आणि कोणाचं आपल्या प्रॉपर्टीवर. वंडरफुल. अगं ताई, अगं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. तुला काहीतरी सुचलंय. काय सुचलंय सांग तरी. म्हणून आम्ही म्हणतो तू आमचा फेवरेट भाऊ आहेस. आमच्या डोक्यात काय सुरू आहे तुला बरोबर कळतं. संजय, आमच्या डोक्यात एक प्लॅन, फक्त त्यासाठी ना जरा तयारी करावी लागणार. ताई तू फक्त सांग, मी वाटेल ती तयारी करेल. शेवटी तुला माहितीच आहे मी फक्त तुझाच दास आहे. मणी मणी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. काय सुचले? पेपर. सुप्रसिद्ध उद्योगपती राज मल्होत्रा यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. ताई सॉरी ताई, मी तुला आजपर्यंत कुठल्याही कामाला मनाई केली का? नाही ना. पण ताई हे काम मला जमणार नाही ताई. सॉरी ताई. एक मिनिट, काय काम करायचं ते कळलंय तुला? हो, दरोडेखोरांना शोधायचं. ताई ते खूप डेंजर असतात. हा, त्यांच्याकडे लांब लांब बंदूक असते, घोडे असतात. नको 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 ताई, लय डेंजर. बस रे, काही काय बोलतोस? दरोडेखोर येणार, दरोडा घालणार, आराध्याच्या आई वडिलांवर हमला करणार. हमला असं? आणि त्यानंतर त्यांना पकडायचं काम आपलं. तुझं. मी? येस. नाही ताई, नाही ताई, माझ्यात एवढी डेअरिंग नाहीये ताई. त्यांच्या तावडी जर मी सापडलो ना, एक घाव 2 तुकडे होतील माझे. ही नाटकं करतोयस. सगळं नाटक करायचंय. ते आपसुकच पकडले जाणार आहे. तुला कुठलाही पराक्रम करायचा नाहीये. म्हणजे दरोडेखोर खोटे, हा, दरोडा खोटा, हा, तू त्यांना पकडणार खोटं खोटं, पण आराध्याच्या आई वडिलांवर हमला होणार खरा खुरा. मग टेन्शन नाही. पण
ताई ते संजय जस्ट शट अप. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. हो दरोडेखोर येणार, तू त्यांना पकडायचं. हो तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र होऊ. हो मग सगळ्यांसमोर आम्ही त्यांच्या तोंडून वधवून घेऊ की त्यांना आराध्याने इथे बोलवलं, या घरात दरोडा घालायला, या घरातल्या माणसांवर हल्ला करायला. एकदा का त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकलं की सगळ्यांचा विश्वास बसेल, स्पेशली आमच्या आईचा. तिला फायनली पटेल की ही आराध्या या घराच्या वाईटावर आहे. डू यू अंडरस्टँड? कमाल. आय नो. बरं वाटतंय ना बाबा आता? हो बेटा, खूप छान वाटतंय. आई, तुम्ही ते घराचं म्हणत होतात ना? अगं झालं का ते काम? मिळालं का ते घर? हो, आणि घर खूप छान आहे. महत्वाचं म्हणजे ते माझ्या ऑफिस पासून इतकं जवळ आहे ना, आपण लवकरच शिफ्ट हो. बरं झालं ग. मी तर म्हणते आपण उद्याच शिफ्ट होऊया. नाही आई, उद्याच शिफ्ट होणं पॉसिबल नाहीये, कारण ती रूम अजून आपल्या ताब्यात यायला 1 आठवडा तरी जाईल आणि त्याचं पेपर वर्क सगळं काम करून घ्यायचं. त्यामुळे हो हो खरंय. ऍक्च्युली काय ना, ते घर जरा अनफर्निश्ड असल्यामुळे आपल्याला त्याचं फर्निचर, कलर, किचन सेटअप सगळं बघावं लागेल. ते झालं की मग आपण शिफ्ट होऊ. आणि तुला माहितीये का, श्राऊचं बुटीक सुद्धा घरापासून अगदी जवळ आहे. म्हणजे आपल्याला काही लागलं सवरलं की पटकन येता जाता येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आमचं लक्ष राहील. खरंय. आणि अगं इतके दिवस काढले या घरात, आणखी 1 आठवडा तोही जाईल पटपट. पण मी काय म्हणते, हे बघ श्रावणी आमच्या बरोबर असेलच, पण अरू तूही चल ना आमच्या बरोबर तिथेच राहायला. हे अगं आता कसं शक्य आहे ते? अरू अगं तुझं ध्येय वगैरे सगळं मला माहितीये बाळा, पण तुझी सासू काहीही करू शकते ग, आणि मग मला सतत काळजी लागून राहते. आम्ही गेल्यावर तू इथे एकटी कशी राहशील? आई अगं तू काळजी करू नकोस. त्या दिवसेंदिवस जितका मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत ना, तितकीच माझी हिंमत अजून जास्त वाढत जाते. मी अजून जास्त खंबीर होते. अगं पण तुझ्या सासूचा काही भरोसा नाही ना बाळा. मला तर वाटतं त्या बाईकडे मन नावाची गोष्टच नाहीये. हे असतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. पण आई, तेच तर माझं ध्येय आहे ना. आणि मला माहितीये, एक ना एक दिवस त्यांना या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप नक्की होईल आणि त्यांच्या मनात प्रेम, माया आपोआप निर्माण होईल. आणि मी हे 100% करून दाखवणार. तुझ्यासाठी आल्या घातलेला चहा. अरे वा, चहा क्या बात है. हो, तू ऑफिस मधून दमून आलायस ना, आणि तुला ऑफिस मधून आल्या आल्या चहा लागतो म्हणून म्हंटल. आणि तुला कसं कळलं? असंच. बरं, तो चहा थंड होतोय आणि तुला गरम गरम चहा प्यायला आवडतो हे तुला माहितीये. अजून काय काय माहिती? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे? चहा ना. तो पी लवकर. वा अक्षय सरनाईक, काय चाललंय काय? म्हणजे घरी आल्याबरोबर गरम गरम आल्याचा चहा, कोथिंबीर वडी, खमंग, लिपीट, आमरस, चाललंय काय आज? 1 मिनिट. पण मी आमरस, कोथिंबीर वडी, थालीपीठ हे सगळं नाही बनवलंय. अगं शनाया आली होती आज ऑफिसला, तिने सगळं बनवून आणलं होतं. माझ्या आवडीच्या डिशेस बनवून आणल्या होत्या तिने. खूप चांगलं बनवलं होतं, सुपर. पण नक्की हे सगळं तिनेच बनवलं होतं? तुला पण आश्चर्य वाटलं ना? अगं मलाही आश्चर्य वाटलं, मलाही तसंच फील झालं. पण ती म्हणाली की तिने कुकिंग क्लास लावलाय, तिथंच सगळं शिकते. खरंच? हो, मला पण डाऊट होता, तर मी तिला 1-2 रेसिपीज विचारल्या, तर तिने खरं खरं उत्तर दिलं. नाही, खरंच शनाया बदलली. ऍटलिस्ट ती ट्राय तरी करते. हे बघ, मला नाही वाटत ती बदलली. नाही, म्हणजे मला असं वाटतं की ती फक्त खोटं वागतेय तुला इम्प्रेस करण्यासाठी. तू जरा जास्त स्पष्ट बोलते असं वाटत नाही का तुला? पण त्यात खोटंही काही नाहीये ना. खोटं काहीच नाही. म्हणजे तुलाही पटतंय ना की शनाया हे तुला इम्प्रेस करण्यासाठी वागतेय? तुला काय वाटतंय हे सगळं मला कळत नाही?
पण आजकाल कोणाच्या मनात काय चाललंय, कोण खरं कोण खोटं हेच कळत नाहीये मला. त्यामुळे कोणाला जज करणं किंवा कोणाबद्दल ओपिनियन ठेवणं कठीण झालंय माझ्यासाठी.